अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये निळोबाराय सांगतायत की काय आवाजाने म्हणे नाले चिंतने डुलतसे। त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण कायेनं वाचेनं आणि मनानं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। नाहीतर मगाशी मी बोललो आपण कीर्तन मंडपामध्ये बसलेलो आहे आणि कीर्तन मंडपामध्ये कायेनं त्या ठिकाणी जरी आपण बसलेलो असलो तर मन त्या ठिकाणी मात्र घरी नाही पाहिजे। नाहीतर मन कायेनं इथं बसलेलं आहे, महाराजांचं त्या ठिकाणी चालू आहे बोलायचं, गायक मंडळीचं त्या ठिकाणी गायचं चालू आहे आणि आपण घरी लक्ष द्यायचं, कुलूप लावली असं का नाही, झटका मारून द्यायचं बघायचं लक्षातच नाही असं नाही। आपण त्या ठिकाणी कायेनं सुद्धा आणि मनानं सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपण त्या ठिकाणी डुललो पाहिजे। नाहीतर आता मागं काय झालं, त्या माझी कथा चालू होती गावाकडे आणि कथा चालू असताना कथेमध्ये त्या ठिकाणी शेवटचे 2-3 दिवस राहिले आणि 2-3 दिवस राहिल्याच्या नंतर गावामध्ये एक वयोवृद्ध आजोबा समोर त्या ठिकाणी बसलेले होते आणि समोर ते बसलेले असताना काय झालं, कथेमध्ये त्या ठिकाणी माझं लक्ष अचानक त्यांच्याकडे गेलं आणि ते मला रडताना दिसले। मी शेवटपर्यंत कथा त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघितली आणि कथा केली। शेवटपर्यंत माझं त्यांच्याकडेच लक्ष, मी त्यांच्याकडे लक्ष त्या ठिकाणी विचलित होऊ दिलं नाही आणि ते जसं जसं त्या ठिकाणी मी बोलायचो तसं तसं ते आजोबा त्या ठिकाणी रडायचे। कथा संपली आणि कथा संपल्याच्या नंतर मी विचार करायला लागलो की अरे एवढी दिवस झाले आपण कथा कीर्तन करतोय पण आजपर्यंत आयुष्यात असा श्रोता मी कधी बघितला नाही, आजपर्यंत आयुष्यात कधी हा श्रोता मी बघितला नाही। एवढं त्या ठिकाणी लक्ष देऊन एवढा भावुक होऊन त्या ठिकाणी कथा श्रवण करतोय, त्या आरती कोणता तरी एखादा प्रसंग ह्या आजोबाला त्या ठिकाणी भावला असेल। कथा संपली आणि कथा संपल्याच्या नंतर सगळेजण त्या ठिकाणी दर्शनाला यायला लागले आणि मी त्या आजोबाची त्या ठिकाणी वाट बघत होतो। आजोबा जसे जसे त्या ठिकाणी दर्शनाला जवळ जवळ येत होते तसं तसं त्यांचं अंतकरण त्या ठिकाणी भरून यायचं। जसं जसं जवळ यायचे तसं तसं त्यांचं अंतकरण हुंदके देत देत ते आजोबा रडायला लागले आणि जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर माझं दर्शन घेतलं आणि माझ्या गळ्यात पडून त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडायला लागले। म्हटलं बाबा नेमकं तुम्हाला रडायला झालं काय, असा कोणता प्रसंग मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला त्या ठिकाणी भावला, त्या ठिकाणी मला सांगा कोणता प्रसंग तुम्हाला भावुक झाला, मला नेमकं सांगा, मला कळेल तरी। त्यावेळेस त्या आजोबांनी सांगितलं महाराज कशाचा प्रसंग भावला कशाचं काय, 2 महिने झाले माझा बोकड्या मेला आणि माझा बोकड्याची दाढी तुझ्यासारखीच होती म्हणला। हा असा जर आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन जर कीर्तन ऐकत असाल, असं लक्ष विचलित ठेवून जर परमार्थ करत असाल, कथा कीर्तन ऐकत असाल तर आपलं त्या ठिकाणी काही उपयोग नाही। त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना आपण आपल्या अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी साठवायचा जर असेल तर तो भावनेनं श्रद्धेनं तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी साठवला पाहिजे। कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी अपेक्षा आहे सुखाची आणि सुख जर आपल्याला मिळावंसं वाटत असेल, सुख आपल्याला जर प्राप्त व्हावंसं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्यावं लागेल आणि एकदा की तो भगवान परमात्मा आपलासा झाला की त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विन जीवा सुख नोहे, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या आणि एकदा की तो भगवान परमात्मा आपलासा झाला ना दादा तर आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्यावं लागेल आणि तो भगवान परमात्मा आपलासा होण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि त्या नामचिंतनात तो भगवान परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही। सज्जनाओ खऱ्या अर्थानं आज मी सुरुवातीला बोलून गेलो की माणूस त्या ठिकाणी माणसामध्ये राहिलेला नाहीये, कारण या जगामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आहे, प्रत्येकाकडे त्या ठिकाणी फेसबुक आहे,
प्रत्येकाकडे त्या ठिकाणी व्हॉट्सअप आहे, प्रत्येकाकडे त्या ठिकाणी इंस्टाग्राम, ट्विटर सगळं त्या ठिकाणी उपलब्ध प्रत्येकाकडे आहे. असा माणूस नाही की त्याच्याकडे मोठा मोबाईल त्या ठिकाणी नाहीये.